डिझेल टंचाईवर शेतकरी संघटनांचा इशारा, मागण्या मान्य न झाल्यास तहसीलसमोर धरणे आंदोलन। विशेष प्रतिनिधी शेख जाकीर कुरेशी, संग्रामपूर 22 मे 2026 शुक्रवार रोजी संग्रामपूर तहसील कार्यालय येथे आज संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यातील विविध शेतकरी संघटनांनी एकत्र येत माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन सादर केले। सध्या सुरू असलेल्या पेरणी हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पेरणी यंत्रे तसेच शेती कामासाठी लागणाऱ्या वाहनांसाठी डिझेल उपलब्ध होत नसल्याने मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत। शेतकरी संघटनांच्या वतीने प्रशासनाकडे मागणी करण्यात आली की शेतकऱ्यांना डिझेल कॅन किंवा बॅरलद्वारे उपलब्ध करून देण्यात यावे, जेणेकरून पेरणीची कामे वेळेत पूर्ण होऊ शकतील। यावेळी शेतकरी प्रतिनिधींनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला की जर या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि इंधन साठा उपलब्ध करून देण्यात आला नाही तर येत्या सोमवारी संग्रामपूर तहसील कार्यालयासमोर शेतकरी संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन सुरू करण्यात येईल। यावेळी प्रकाश भिसे, विजय ठाकरे, विजय मारोडे, अक्षय शिरसोले, दशरथ वानखडे, अशफाक देशमुख, गोपाल दोरकर, गजानन वेरुळकर यांच्यासह अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते। विशेष प्रतिनिधी शेख जाकीर कुरेशी, संग्रामपूर। जर त्यांनी सोमवारपर्यंत शेतकऱ्यांना त्यांच्या कॅनीमध्ये डिझेल उपलब्ध करून दिले नाही तर येत्या सोमवारी तहसील कार्यालय संग्रामपूर तहसीलदार यांच्या दालनामध्ये हे आंदोलन आम्ही करणार आहोत। कारण आमचा हा जीवन मरणाचा प्रश्न आहे। एका वर्षात एकदाच पेरणी होत असते आणि ही पेरणी जर वाया गेली, शेतीची कामे जर वेळेत झाले नाही तर आमचं वर्षभर आमचं आर्थिक संकट आमच्यावर येणार आहे। म्हणून शासनाने या विषयाकडे गंभीर स्वरूपाने घ्यावे आणि शेतकऱ्यांना त्यांच्या शेती कामासाठी डिझेल कॅनमध्ये उपलब्ध करून देण्यात यावे, अन्यथा शेतकऱ्यांचा आक्रोश हा शासनाला छिपावला जाणार नाही, एवढंच या प्रसंगी सांगतो। बुलढाणा जिल्ह्यातील पेट्रोल डिझेल पुरवठा संदर्भात जिल्हाधिकारी डॉक्टर प्रवीण कुमार देवरे यांचे आवाहन पाहूया। नमस्कार, मी डॉक्टर प्रवीण कुमार देवरे, जिल्हाधिकारी बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधव आणि भगिनींना माझी नम्र विनंती आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जेवढे पेट्रोल पंप आहेत त्या सर्व पेट्रोल पंप धारकांच्या आणि कंपनी पुरवठा करणाऱ्या कंपनींच्या आम्ही संपर्कात आहोत। आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जेवढे आवश्यक आहे तेवढं पेट्रोल आणि डिझेल अवेलेबल आहे। कालच आम्ही माननीय पालकमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली एक प्रेस नोट इश्यू केली होती। त्या प्रेस नोटमध्ये सुद्धा आम्ही सांगितलं की आपल्या जिल्ह्यामध्ये 1,40,000 लिटर पेट्रोल आणि 2,47,000 डिझेल एवढं उपलब्ध आहे आणि हे वारंवार जशी आवश्यकता असेल तसे कंपनी डिझेल आणि पेट्रोलचा पुरवठा करायला तयार आहे। आता ज्या पेट्रोल पंपावर शेतकरी बांधवांनी गर्दी केलेली आहे किंवा ज्या पेट्रोल पंपावर डिझेल पेट्रोल संपलेलं आहे त्या ठिकाणी तातडीने पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध करून देण्याची आम्ही दक्षता घेत आहोत। सर्वांना माझी नम्र विनंती राहील की आपण पेट्रोल पंपावर आणि डिझेल मागणीसाठीचा जो आपल्याला कालावधी लागणार आहे त्या कालावधीमध्ये शांततेने डिझेल आणि पेट्रोल घ्यावे आणि कंपनीच्या आणि पेट्रोल पंपाच्या लोकांना, तहसील कार्यालयाच्या लोकांना, पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे। डिझेल आणि पेट्रोलची आपल्याकडे कमतरता नाही, त्यामुळे डिझेल आणि पेट्रोलची कमतरता असल्याचा गैरसमजामुळे आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त पेट्रोल आणि डिझेलची मागणी करत असतात। त्यावेळेला थोडीसं बाचाबाची होते किंवा आपली नाराजी होती, हे मी समजू शकतो, परंतु ही मी खात्री देतो की आपल्या जिल्ह्यामध्ये डिझेल आणि पेट्रोलचा पुरवठा कमी होणार नाही। आपण कृपया या बाबतीमध्ये निश्चिंत राहावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे। सत्यशोधक न्यूज चॅनलच्या बातमीला आवश्यक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।